सध्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोन्ही मुंडे भावा बहिणींना स्थान मिळालेलं आहे। एकेकाळी एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणारे हे दोघे भाऊ बहीण एकाच सरकारमध्ये मंत्री होतील असा कोणी कधी विचारही केला नसेल। म्हणूनच आज एकत्र दिसणारे हे मुंडे भाऊ बहीण अगोदर मात्र असे नव्हते। म्हणूनच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये वितुष्ट का आलं होतं, या दोघांमधील संघर्षाचं नेमकं काय कारण होतं तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक काका पुतण्यांच्या नात्यांमध्ये वितुष्ट आहे। असंच काहीसं वितुष्ट धनंजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये देखील आलं होतं। तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा नवा संघर्ष बीडच्या लोकांना पाहायला मिळाला। पण या संघर्षाला नेमकी सुरुवात कुठून झाली होती, त्याचं कारण काय होतं ते पाहूयात। पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, तर धनंजय मुंडे हे पंडितराव मुंडे यांचे पुत्र। गोपीनाथ मुंडे व पंडितराव मुंडे हे दोघे सख्खे भाऊ, त्यामुळे नात्याने पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे एकमेकांचे चुलत भाऊ बहीण आहेत। मात्र असं असून देखील 2023 पर्यंत या दोघांमध्ये देखील मोठा संघर्ष पाहायला मिळत होता। गोपीनाथ मुंडे तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि देशातील महत्त्वाचं नाव होतं। गोपीनाथ मुंडे यांच्याच हाताखाली धनंजय मुंडे यांनी राजकारणाचे धडे गिरवले। रेणापूर या मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे हे आमदार होते। त्यानंतर 2008 साली हा मतदारसंघ विस्थापित करून परळी मतदारसंघ नव्याने स्थापन झाला। तर 2009 ला गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि ते लोकसभेवर निवडून गेले। त्यामुळे आता गोपीनाथ मुंडे यांच्या परळीतील या मतदारसंघावर कोणते मुंडे निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झाला होता। तर धनंजय मुंडे परळीमधून विधानसभा निवडणूक लढवतील असं अनेकांचं मत होतं, पण झालं काहीतरी उलटच। गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर परळी विधानसभेची निवडणूक ही धनंजय मुंडे यांनी नाही तर पंकजा मुंडे यांनी लढवली होती। पंकजा मुंडे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते, कारण माजी उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले गोपीनाथ मुंडे यांना संपूर्ण राज्याचा राज्यकारभार पाहावा लागायचा। त्यासोबतच तेव्हा महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील देखील अनेक भाजपा पक्षाची कामे ते करत असत। त्यामुळे या सगळ्या कामाच्या व्यापात गोपीनाथ मुंडे यांना स्वतःच्याच मतदारसंघामध्ये फारसा वेळ द्यायला जमायचं नाही। पण गोपीनाथ मुंडे हे मतदारसंघात नसताना देखील त्यांच्या उपरोक्त या काळात धनंजय मुंडे मतदारसंघातील काम अगदी चोख पाहायचे। धनंजय मुंडे असल्याने गोपीनाथ मुंडे यांना देखील त्यांच्या मतदारसंघाची फारशी अशी काही काळजी करावी लागत नव्हती। त्यामुळे परळीच्या किंबहुना बीडच्या सर्व लोकांच्या मनात कळत नकळतपणे का होईना पण गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांचीच छबी निर्माण झाली होती आणि तसेच काहीशी आशा धनंजय मुंडे यांना देखील लागून राहिली होती। त्यामुळे पंकजा मुंडे यांनी 2009 साली परळी विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते। या काळात धनंजय मुंडे हे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते। 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर गेल्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आशा कुठेतरी धनंजय मुंडे यांना देखील लागून राहिली होती। मात्र प्रत्यक्षात त्याच्या काहीतरी विपरीतच घडले। त्यामुळे धनंजय मुंडे या सगळ्यामुळे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा देखील तेव्हा सुरू होत्या। पण तरी देखील धनंजय मुंडे यांनी तेव्हा भाजपा सोडली नाही, ते भाजपामध्येच राहिले। मात्र जसजशी 2014 ची विधानसभेची निवडणूक जवळ येत होती तसतसं पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना तिकिटाची आशा लागून राहिली होती। मात्र यंदा देखील आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणार नाही असे संकेत मिळायला लागल्यानंतरच धनंजय मुंडे यांनी 2013च्या सप्टेंबर महिन्यात भाजपा पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि येथूनच सुरुवात झाली खऱ्या संघर्षाला। धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर सगळी गणितं बदलली। तिकीट नाकारल्यामुळे आधीच धनंजय मुंडे व गोपीनाथ मुंडे यांच्या नात्यात कडवटपणा यायला सुरुवात झाली होती।
त्यात धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नात्यामध्ये अजूनच दुरावा आला। पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देखील हा संघर्ष चालू राहिला। फक्त गोपीनाथ मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष परळीकरांना पाहायला मिळाला। तर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यामध्ये हा संघर्ष चालू असताना देखील परळीतील जनतेला कुठेतरी या मुंडे भावा बहिणीने एकत्र यावं असं वाटत होतं आणि त्याचप्रमाणे तसंच काहीसं घडलं। अखेर परळीकरांची ही इच्छा पूर्ण झाली। महायुती सरकारमुळे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे कधी नव्हे ते एकत्र आलेले पाहायला मिळाले। एवढंच नाही तर यासोबतच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली। पंकजा ताईंच्या निवडणूक प्रचारासाठी धनु भाऊ स्वतः उपस्थित होते, तर धनु भाऊंच्या प्रचारासाठी स्वतः पंकजा ताई उपस्थित होत्या। साधारणतः 2013 पासून चालू झालेल्या मुंडे भावा बहिणींमधला हा संघर्ष आज कुठेतरी संपलेला दिसत असला तरी देखील हा संघर्ष फक्त नावापुरता राजकीय तडजोडीमुळे मिटला आहे का असा प्रश्न आजही अनेकांना सतावत आहे। तर तुमच्या मते धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यामधील वाद खरोखरच मिटला आहे का? फक्त महायुती सरकारमुळे राजकीय तडजोड म्हणून हे दोघं एकत्र आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।